कोणी विद्यार्थी, इथं सगळेच विद्यार्थी आहेत, पालक पण आहेत, पण कोणत्या तरी विद्यार्थ्याने आता 2 दिवसाचा जो कार्यक्रम झालाय, हा कार्यक्रम कसा वाटलाय बाबा? तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला मिळाली का माहिती? याविषयीचं तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. एक शॉर्ट मध्ये केलं तरी चालेल. मॅडम वरती आहे. एनीवन? अरे तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का? आवडलाय ना, आहे की नाही? मुंडी पण हलवतायत, हो पण म्हणताय. हा का हो? धन्यवाद. आता कोणीतरी एकाने बोला ना, सगळ्यांनी नाही बोलायचं, एकाने कोणतरी बोलायचं. कोण बोलतंय? बोल बोल बोल. नाही नाही नाही, तूच. आता लपू नकोस, पुढे ये, उभी राहा, उभी राहा. हा ये. मला कालचा आणि आजचा कार्यक्रम खूप छान वाटला आणि मला माझं करिअर आता सापडेल. बस, थँक्यू. व्हेरी गुड, छान. त्यासाठी टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे. दुसरं कोण तरी उभं राहत नाही तोपर्यंत. सर, आजचा कार्यक्रम आणि कालचा कार्यक्रम मला माहिती देण्यासारखा होता. खूप माहिती दिली, त्यामुळं मला आता कळेल की मी कोणत्या क्षेत्रामध्ये जावं. आणि म्हणजे माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटली मला सगळी. वा वा, खूप छान खूप छान. तुझं नाव? हर्षद पाले. हां, हर्षद पाले. हर्षद पाले. ओके, बोला बोला बोला. बोलायला शिकलं पाहिजे. क्रांती. तर माझं नाव वैभव आहे आणि एकदम बेसिकची कॉन्सेप्ट घेऊन आलो सर. हां, करेल काहीतरी, एखादं करेल. पण काल आलो, मोटिवेट पण झालो, खूप साऱ्या माहिती भेटली, परीक्षांची नावं कळली नवीन नवीन, अजून खूप सारे प्रोफेशन्स कळले, त्यांचा विचारच केला नव्हता की हो हे पण करू शकतो यार. सो थँक्स, मला खूप जास्त नॉलेज भेटली आणि थँक्स यार. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझं नाव काय? वैभव काटे. वैभव काटे. काट्यांचं वैभव आहे. वा, अच्छा अच्छा. त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत परत एकदा. बोला. मला पण हा कार्यक्रम खूप आवडला. 2 दिवसामध्ये खूप माहिती मिळाली. वेगवेगळ्या फील्ड्समधले लोक ते बोलले आमच्यासोबत. आम्हालाही प्रश्न विचारले की तुम्हाला काय तुमचे क्युरीज आहेत का, त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले, ते कशातून आले, म्हणजे कशी त्यांनी सुरुवात केली हे सगळं. परत तुम्हाला काही अचीव करायचं असेल तर मार्गसुद्धा सांगितले की तुम्ही हे करू शकता, यामध्ये या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आम्हाला सुद्धा सोपं जाईल म्हणजे फील्ड वगैरे चॉईस करायला, त्यामध्ये अजून आपण काय काय करू शकतो हे सगळं छान आहे. थँक्यू सर. बाबा खूप धन्यवाद तुला. तुझं नाव सांग बरं. परत माईक जवळ घे. सिद्धी कुलकर्णी. कुठून आलीस तू? राहुरी. राहुरी. अरे वा, बघा राहुरीवरनं आलेली. खूप छान. 2 दिवस पूर्ण ऐकलं आणि तिचं प्रतिक्रिया दिली. राहुरी तुमच्यापेक्षा सरस नको वाटायला, मुळशी मधलं बोला. तेव्हा तिकडे हात वरती केला. अरे इकडे इकडे हात वरती केला. हा तिकडे दे दे पहिलं तिकडे. हॅलो सर, मी काल करतो आज आलो. मला असं वाटतं काल दिसलेला आज मला असं तुम्ही सांगितलं बाकीच्या गायडन्स दिला, माझ्यासाठी खूप मदत होईल. भविष्यात मी आता पुढे काय करायचं आपल्या कार्यक्रमानुसार निवडायला शक्य होईल. थँक्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. नाव सांग. प्रवीण राऊत. हां, प्रवीण राऊत. काय राव? व्हेरी गुड व्हेरी गुड. टाळ्या झाला म्हणजे सगळं. अरे हात वरती घालतो का म्हणायची? उभी राहा ना. माझं नाव संस्कृती समाधान मोरे. मी आज अकॅडमीची स्टुडंट आहे, म्हणजे ही अकॅडमी चालू होण्यापासूनची मी इथे स्टुडंट आहे.
अनेक अनुभवी व्यक्तींकडनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळाली. आपले शशांक सर तर नेहमी आपल्यासाठी आयडियल पर्सन म्हणून आहेतच. तसेच नवीन नवीन व्यक्तींना भेटून सुद्धा त्यांच्याकडून खूप सारं मोटिवेशन मिळालं. म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट अशी शिकायला मिळाली की जे पण आपण करतो ना त्याच्यामध्ये जास्त आपल्याला गर्व नसला पाहिजे. म्हणजे माझ्या आवडीच्या कवितेमधलं मी सांगते की म्हणजे माझी कविता म्हणजे मला ती खूप आवडते. हसू असावे ओठांवरती काळी काढून देताना, पाय असावे जमिनी कवेत अंबर घेताना. म्हणजे आपल्याला कधी कोणत्या गोष्टीचा गर्व नसायला पाहिजे. ती कविता म्हणजे खूप छान आहे. असं एखादा जर तुम्हाला आवडली असेल तर बघा सर्च करून एकदा. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद संस्कृती, धन्यवाद. तुझ्या अशाच कविता बनत राहू द्यात. हां, आमच्यासाठी पण एखादी कविता पाठवून दे. ज्या ज्या तुला गोष्टी आवडतील त्याच्यावरती निश्चित कविता कर. हां, पाठवा. हात वरती आले पाय इकडे. माईक. गुड आफ्टरनून सर. 2 दिवस झाले मी येते. म्हणजे अशी यायच्या आधी असं वाटत होतं काय जायचं वगैरे, बट आल्यावर इतकं असं छान वाटलं की वा, आपण नसतं आलो तर मग काय झालं असतं. इतके जे मोटिवेशन्स भेटले, ज्यांना आपण ओळखत नव्हतो ना त्यांच्याकडून त्यांचे हिस्ट्री वगैरे, म्हणजे त्यांनी किती हार्डवर्क केलं आहे ते कळलं. त्यांनी काय काय केलं, आपण किती हार्डवर्क केला पाहिजे आणि आपण आपल्या स्वप्नाच्या मागे धावलं पाहिजे, पैशांच्या मागे धावलं नाही पाहिजे हे कळलं. आपण किती छान म्हणजे आपण आपले जे हॉबीज वगैरे त्यांना आपल्या पॅशनमध्ये उतरवलं पाहिजे हे कळलं. मला ह्या 2 दिवसात खूप आनंद झाला. मला माझे करिअर डिसाईड करण्याचा एक मार्ग सापडला. थँक्यू. छान. तुझं नाव? मयुरी भस्मारे. बरं, धन्यवाद. बोल. सर, काल आणि आज 2 दिवस मला खूप मोटिवेट झालं. नवले सरांनी तर सांगितलं, त्यांचं खूप मोटिवेट भेटलं. त्यांनी सांगितलं ते सगळं माझ्या डोक्यात गेलं. आणि काल मी उशीर आलो जरा, आज लवकर 15-20 मिनिटं लवकर आलो कारण की हे भाषण ऐकण्यासाठी. तर खूप मी ऐकलं भाषण. त्या सरांकडून तर खूप मोटिवेट झालं. आणि आज हे सागर वगैरे सरांकडून पण खूप मोटिवेट भेटलं मला. त्याच्यासाठी थँक्यू. धन्यवाद. तुझं नाव? स्वप्नील पवार. तुला प्लेअर आहे का? तू काही खेळतो का? खेळ? पण स्पोर्ट म्हणजे आवड आहे पण खेळत नाही असं झालं. हा, खेळायला पाहिजे काय? खेळ काय खेळणार? क्रिकेट कबड्डी ते खेळतो. बरं बरं बरं, ठीक आहे. धन्यवाद तुला. थँक्यू. बोला पुढे. इकडे एक पंचा उभा राहिला बघ एक. हॅलो. प्रत्येक विद्यार्थी जर माहिती हातात घेतात की म्हणते मी खूप मोटिवेट झालो. मोटिवेट हे थोड्या काळासाठी, मोटिवेशन हे थोड्या काळासाठी राहतं. मोटिवेट होऊ नका, इन्स्पायर व्हा. इन्स्पायर हे खूप काळासाठी आपल्याला मदत करते. जोपर्यंत ध्येय अचीव होत नाही तोपर्यंत इन्स्पिरेशन हे कामाला येतं. मोटिवेशन हे थोड्या काळासाठी असतं. वा वा, छान छान छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता त्यानंतर मी